तुरीची डाळ भिजवली, सांबर करायचं ह्याचं. कुकरला तर शिजवून घेते डाळ आणि मग फोडणी टाकणार आहे. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर रात्री इडलीचं बारीक करून सगळं साहित्य ठेवलं होतं, तांदूळ डाळ वगैरे आणि असं ठेवलं होतं. आणि खरं काल ना रात्री इतका पाऊस झालाय ना, आणि असं एवढं गरजायला आणि हे लागलं होतं की बास 3 वाजल्यापासून ना पाऊस खूप झाला आणि थोडस गार असं वातावरण झालंय, त्यामुळे जास्त हे झालं नाही, फर्मेंट झालं नाही जास्त. तरी पण झालंय कामापुरतं. तर इडल्या करायच्यात. अगोदर डाळ शिजवून घेऊन फोडणी टाकायची आणि अजून नारळ आणलेले नाहीयेत, तर नारळ आणून फोडून मग खोबऱ्याची चटणी करायची. त्यामुळे खोबऱ्याच्या चटणीला तर अजून खूप वेळ आहे, पण अगोदर सांबर तर करून घेते मी. आणि बघू जमलं तर डोसा केले तर त्यासाठी मग बटाट्याची आणखी भाजी करावी लागेल, नाहीतर डाळी बरोबर बटाटे बघू शिजवून घेईन. नाही तर बघू आता कसं करायचं. मीठ घातलंय यात. आता पाणी ठेवलंय तो उकळायला. उकळी आली की आता एक प्लेट भरून ठेवायच्यात सगळ्या. असं ना भरून ठेवते मी. आणि सांबर मसाला नव्हता म्हणून सांबर करायचं थांबली होते. आता नारळ पण आणलाय मी आणि सांबर मसाला आता फोडणी टाकते मी. डाळ तर शिजली मगाशीच, आता इकडं फोडणी टाकते. आता का डाळ शिजली त्यामुळे उकळी आली की सांबर तयार. आणि खोबऱ्याची चटणी केली म्हणजे झाली. आता करून घेते एक एक मी. तर 2 नारळ फोडले खोबऱ्याच्या चटणीला. एवढं पाणी निघाले आणि तीनच झाली पिकी थोडस. आता चटणी करायची खोबऱ्याची. ते बघा 2 मोठे मोठे होते ना नारळ. नारळ परवा तर 25 होता ना, आता लगेच 30 रुपये दर केला. आता खोबऱ्या चटणीसाठी 2 आणलेत. आता खोबऱ्याची चटणी आम्हाला भरपूर लागते. सांबर एक वेळ कमी असलं तर चालते. मस्त आहे, गोड आहे पाणी. आणू पिणं झाले तर की थोडस पिईन. मोहरी टाकले सांबरला, कांदा, कढीपत्ता, चांगलं तेलात परतून घ्यायचं. चिरून घे टोमॅटो टाकलं, थोडीशी ना फोडणी परतून घे. ही आता आली अक्षू, तिथं सांबर करून लावायला. बारीक काय करूया असं कर मिक्सर. हळद, थोडीशी धने पावडर, त्याला मिक्सरला तिखट. मिक्स कर नीट. आणि सांबर मसाला चमचा थोडं टाकते अजून. करा मिक्स आवरा. आता सांबर पातळ असते, पाणी घालायचं भरपूर. पाणी घ्यायच्या टाकलं कुकर मधलं विसवून घाल. तिकडे मिक्स बघू. कोथिंबीर टाकली चिरलेली तिथे. अजून थोडं पाणी घालूया म्हणजे झालं. तर आता खोबरं सगळं याला लागलंय. तर आता एक धुवून घेते आणि मग ना आपल्याला तुकडे करून मिक्सरला करायचं. रात्रीतला आवरायचंय सगळं धुवून घेते आता. तर आता इडली झाली.
इकडं सांबर बघा, कलर किती छान आलाय बघा सांबरला, मस्त आलाय ना कलर. इडली झालेली असणार आहे. काय बघू बाई, तुला काय दिसते? क्लीन आलाय चाकू. झाली इडली मस्त पांढऱ्या शुभ्र झालेत बघा. काही त्यात घातलं नाही, फक्त तांदूळ आणि उडीद डाळ, दुसरं काही पोहे वगैरे तसलं काही मी घातलेलं नाहीये. तरी किती छान झालेत. आता ना सगळं एक एक काढून घ्यायचंय. तर आता काढून घेते, गरम आहे ना खूप. खोबऱ्याचे तुकडे करून घेते आता मी चटणी करायला. दरानी चटणी, खोबरं, मिरची, साखर, मीठ आणि पाणी एवढंच घातलंय बघा ह्याला. इतकी छान ही चटणी होती ना, दुसरं काही नाही. ह्याला फोडणीची तर गरजच नाही लागत. फोडणी मी कधी घालतच नाही. तर अशीच ही चटणी ना इतकी मस्त आणि टेस्टी लागते. एरवी सुद्धा असं तोंडी लावायला ना चटणी अशी केली तर चालते ना. आम्ही घट्ट करतो चटणी, अशी पातळ करत नाही. तर बघा किती झाली चटणी. 2 मोठे मोठे होते ना नारळ, इतकी झाली. आणि चटणी मस्त अशी तयार झाली. साखर, मीठ, मिरची आणि खोबरं आणि पाणी घालून मिक्सरला फिरवले. आणि सांबर तर आहेच तयार. इडल्याच्या 2 बॅच झाल्यात. त्यातला आणू येता जाता नुसतंच इडल्या लागल्या खायला. तर अशी इडल्या झाल्या तेवढ्या तयार. अजून आहे, आता त्यांना अगोदर वाढते, त्यांना भुका लागल्यात. चटणी चटणी सांबर. इडल्या पण केल्यात आणि 2-4 आणू अक्षूसाठी डोसे करायला लागले. असं त्याच्यावर कांदा टोमॅटो बारीक चिरून टाकलं, कोथिंबीर की झालं आंबोळी तयार. तर आता इडल्या आता गरम आहे म्हणून काढायचं थांबलंय. आणि हे बघा इडली आपली किती सॉफ्ट अशी झाली, जाळीदार. पहिले केलं होतं त्या तेल घातलेलं आहे, परत तेल सुद्धा लावलं नाही. छान दिसते अनु. होय, अनुचं परकर पोलका आहे ना. इथे आईला गजरा लावलाय, त्याची 2 गुलाबाची फुलं लावलीत. किती छान दिसतंय ना. तर ना गुलाबाची फुलं 3 आणलेली, व त्यातले 1 मी लावलं आणि 2 आईला दिले. आणि अनुला ना जे मोगऱ्याचं ते फुल आहे ना थोडे निघालेलं, म्हणलं ना अनुला ते एक लावावं, मग ते अनुला लावते. अनुवर धरून चालते. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. तर जेवण झाली, आता किचन कट्टा आवरायचा आणि भांडी पण घासायचे.
भांडी आता घासायचे आणून ठेवले तिथं. भांडी आता घासून घेणार आहे. आणि मग अशी ना काय आणि आणून झाडू का घेतलाय आणि लागल्या झाडायला. मग अशी ना पाऊस थोडासा आल्यासारखं, अगदी थोडा. मग स्टँड इकडे घेतले का तर ही ओले कपडे आहेत, सुकलेले कपडे ठेवली घड्या घालून. थोडीशी अगदी ओली कपडे राहिलेले तेवढी. आणि आणू अशी माग माग जायला तिथं असते. जेवली का तू आणू? जेवली नाही? जेवली नाही म्हणते. आणि फुल बघा लिलीच अजून कसं उमरलेलंच आहे, तरी आणून थोडंच इकडून तोडलंय वाटतं. आणि कळ्या भरपूर आले त्याला. एक हे गप अजून तोडशील. कळ्या 1 2 3 4 5 6 7 भरपूर अशा कळ्या आल्यात. हो हाय की, तू तोडते ग बसतो. तू जेवली नाही? तू भात खा. मंदिरात गेले होते, मंदिरात ना आले आणि इतकं मंदिरात तर गरम होत होतं, वाटलं आता पाऊस येतोय काय की. आणि आज गर्दी सुद्धा भयानक गर्दी आज मंदिरात होती. आणि रानूला बोलायचं काय बोलते आणि आलो. आणि सारखी आज तर ना इतक्यांदा लाईट गेली मंदिरात ना आल्यापासून. तसा स्वयंपाक केला आणि जेवलो त्यावेळी पण लाईट नव्हतीच, त्यामुळं मी काय हेच केलं नाही, व्हिडिओ काय केलाच नाही. का तर लाईट नसतानाच टॉर्च आणि मेणबत्ती लावून जेवण केलं. आणि स्वयंपाक म्हणजे करताना होती लाईट, पण जात होती येत होती, जात होती येत होती. पाऊस नाही पडला तरी पण लाईटीनं आज असं काही केलं काय माहिती. आणि आज काही लाईट जात नाही. लाईट जायचा वार बुधवार आहे इकडे. तर आता जेवण झाली. बुधवारची सारखीच लाईट जाते. हा बुधवारी मोबाईलवर पण माझ्या येत नाही, त्यांच्या येते टाइम. म्हणजे असं जास्त वेळ जाणार असली ना टाइम देतात. आणि मला असं जेवलं की थोडा ठसकाच यायला लागलाय, काय झालंय काय माहिती. असं दिवसभर येत नाही, पण जेवण झालं की थोडंसं ठसका यायला लागलाय. आणि आणू तर खेळायला लागली. तिला उचलून घेतलं नाही म्हणून रुसले. आणि ती मंदिरात बाळ कसं करत होतं तुला? छोट बाळ एक होतं हिच्या, म्हणजे हिच्या बरोबरचीच ती पण असेल मुलगी. आणि ती म्हणजे आणू बरोबरची नव्हती, जरा मोठी होती. तीच थोडस असेल काहीतरी हे कमी जास्ती. तर पडेल गाडीस उतर. आणि तिचं पाय ओढते, हात ओढते, ही काय नाही गप्प बसले आणि लागल्या कस तर तोंड करायला. आहे ना बाळ कसं करत होतं ती तुला. आणि परत ओढाओढी करायला लागली. आणि परत डाळिंब खात होती, डाळिंब घेऊन आली ती खायला मंदिरात. मग परत आणूला लागली डाळिंब, त्यातलं एक एक असं हे काढून द्यायला. ही कुठं घेते, ही घे ना आणि काय नाही. मग मीच म्हणलं घे म्हणल्यावर मग घेतलंय ना. लागली चढायला अशी, म्हणून बाहेर आणलं की असं लक्ष ठेवायला लागते. पडशील उतर. तिला उतरायला पण येते, अगं चढायला पण येतंय होय, पण पडेल ग. येतंय की माहितीये, चढायला येते. हा आणि पेट्रोलचा वास घ्यायला शिकवलंय तिला. कुणी शिकवलंय? कुणी शिकवलंय? हा तनून शिकवलंय. तनू अशी पेट्रोलचा वास घेते. इथं कशी उभा राहते, केस विंचरत आणि वास घेते. तिला वास आवडते. हा पेट्रोलचा वास तिला आवडते. हिला पण सवय आहे का. ह्या असं ह्या करतात दोघी, त्यामुळे ही करते आणू तसं, आहे का नाही. कोणाच शिकले तू आणू? अक्षुज शिकली होय. तू जेवण केलं नाही म्हणून सांगायला सोय. सांग की भात खाल्लेलं. जेवण केलंय तर नाही सांगते नाही म्हणून. हा केलंय की नाही तू जेवण? होय भावा खाल्लाय ना. बरं उतराव तिला, चला भांडी घासायचे. उतराव तिला चला, मला भांडी घासायचे अजून. ती बरं असते आपलं, सकाळचं ताप कमी होते.
बसली आता ह्या गाडीवर. चल चल आत गाडी चार्जिंग लावायची का विचार. चला. आणि सकाळी काढलेली अक्षून रांगोळी आज साबूत राहिली, नाहीतर अणूपासून राहत नाहीत रांगोळ्या नीट. अणू लगे मुजवून टाकते. तरी अणू मुजवलं होती म्हणून मुजवलं नाही व्हय. रांगोळी म्हणजे काय करायचं मग, पाऊस आला की सगळी मुजून जाते. मग इथंच काढली आता. इथं छान वाटते. बाहेर लगेच पाऊस आला तर काहीच राहत नाही. आणि स्वस्तिक बघा दाराला चिकटवलेलं, चिकट त्याचं कमी झालं की पडतंय. निघून पडलं ते. चला. आईने ना इथे भांडी घासून ठेवलेत पाणी नितळण्यासाठी. त्याच्या नितळ पाणी मग आत ठेवायचं.